स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट या चॅनलमध्ये। तर आज बनवणार आहे पोटॅटो चिली। त्यासाठी मी 3 बटाटे घेतले, त्याचे साल काढून त्याचे फ्रेंच फ्राईज सारखे कट करून घ्यायचे। अशा प्रकारे कट करायचे त्याला। नंतर त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं 2-3 वेळेस। नंतर फ्राईज व्यवस्थित कोरडे करायचे या प्रकारे। ते पूर्ण कोरडे झाले पाहिजेत। आता ते पूर्ण फ्राईज कोरडे झाले, त्यात आता आपण लाल तिखट ॲड करूयात आणि थोडंसं मीठ ॲड करूया आणि आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करूया आणि व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। ते फ्राईज आता आपण डीप फ्राय करून घेऊया। सगळे फ्राईज डीप फ्राय करून झाले आहेत। एक मोठा कांदा, शिमला मिरची, लसूण, गाजर, आलं, कोथिंबीर हे सगळं कट करून घ्यायचं। आता एका पॅन मध्ये 3 चमचे तेल ॲड करायचं। आता त्यात लसूण ॲड करूया। आता आलं ॲड करूया। आता त्यात कट केलेली शिमला मिरची ॲड करूया, कांदा आणि गाजर ॲड करूया आणि ते सगळं व्यवस्थित 1-2 मिनिट परतून घेऊया। 1 चमचा भरून व्हिनेगर ॲड करूयात। आता त्यात 1 चमचा भरून सोया सॉस ॲड करूया आणि 1 चमचा भरून शेजवान सॉस ॲड करूयात। 1 चमचा भरून चिली सॉस ॲड करूयात आणि 1 चमचा भरून टोमॅटो सॉस ॲड करूयात। ग्रेव्हीला आपण थिक बनवण्यासाठी 1 चमचा भर कॉर्नफ्लॉवर घेऊया। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे ग्रेव्ही आपली थिक आणि छान होईल। आता ते आपण फ्राईज केलेले ते ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। आता त्यात 1 चमचा भर तीळ ॲड करूया। आता त्यात 1 चमचा भर हनी ॲड करूया आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। आपली डिश झाली तयार, तुम्ही बघू शकता। रेसिपी आवडली तर सोनालीज टेस्टी बाईट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बाय बाय।